नमस्कार. मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मी ऑक्टोबर 2025मध्ये स्वित्झर्लंडची जी ट्रिप केली त्याच्यामध्ये मी बासेलला माझ्या लेकीकडे राहत होतो आणि आज आम्ही जावयानी BMW कार जी हायर केली आहे त्यांनी 2-3 पॉईंट जे करायचे होते त्याच्यामध्ये सकाळी आम्ही इंटरलाकन हा पॉईंट केला. याच्या आधी त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ऑलरेडी. आणि इंटरलाकन आटपल्यानंतर आम्ही तिथून निघून आता लाउटरब्रुनन म्हणून एक धबधबा आहे त्या धबधब्याला चाललेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात आम्ही तिथे पोचू. आम्ही आता तिथे पोचलेलो आहोत आणि तिथे खूप मोठा पार्किंग एरिया आहे. हा समोरच गेल्या गेल्या धबधबा दिसतो. अतिशय सुंदर अशी दृश्य आजूबाजूला आहेत. स्वित्झर्लंडमधील लाउटरब्रुनन हे 72 प्रभावी धबधब्यांनी वैशिष्ट्यपूर्ण बनलेल्या आपल्या विस्मयकारक भूदृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. स्टाबबाख धबधबा आणि टुमेलबाख धबधबा हे 2 प्रमुख धबधबे या परिसरावर वर्चस्व गाजवतात, जे सहज पोचता येण्याजोगे आहे. इथली दृश्य अतिशय रोमांचकारी आहेत. इथे ट्रेकिंगचाही मार्ग आहे. अद्वितीय भूवैज्ञानिक रचना याचं ते मिश्रण आहे. हा आता समोर तुम्ही धबधबा बघू शकता. यातील स्टाबबाख धबधबा जो आहे त्याची उंची 297 मीटर आहे. स्वित्झर्लंडमधील सर्वात उंच मुक्त प्रवाही धबधबा आहे हा. आता ह्या धबधब्याच्या संदर्भात एक टीप अशी आहे की तुम्हाला धबधबा त्याच्या सर्व शक्तिशाली आणि प्रचंड रूपात जर पाहायचा असेल तर वसंत ऋतू आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला इथे भेट द्या, जेव्हा डोंगरावरील बर्फ वेगानं वितळत असतो. एक हलकं जलविरोधक जॅकेट किंवा विंडशीटर सोबत ठेवा, कारण धबधब्याच्या तुषारांमुळे पाहण्याच्या ठिकाणांजवळ थंडी आणि दमटपणा येऊ शकतो आणि प्रचंड प्रमाणात त्याचे तुषार अंगावर उडतात. ही एक काळजी त्या सीझनमध्ये घ्यायला पाहिजे. इथली आणखीन एक गंमत म्हणजे लाउटरब्रुनन 1969च्या जेम्स बॉन्ड चित्रपटात ऑन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्व्हिसमधील अनेक दृश्यांमध्ये दिसतो. इथे ती चित्रित झालेली आहेत, ज्यात एक कार चेसचाही समावेश आहे. या चेजमध्ये बॉन्डला जॉर्ज लेझनबी यांनी एकमेव वेळी साकारलेली भूमिका आहे. त्याची गर्लफ्रेंड ट्रेसी डी व्हिझोन्झो ब्लोफेल्डच्या हस्तकांपासून एका नाट्यमय पाठलागात गाडीतून दूर घेऊन जाते, ज्याचा शेवट त्यांच्यात होतो. तर आपका होस्ट हंसराज मराठी सिंधबाद में आपका स्वागत करता हूँ. मैं आज स्विट्ज़रलैंड के इंटरलाकन एरिया में हूँ और मेरे पीछे लाउटरब्रुनन का वाटरफॉल है, जो आप मेरे पीछे शायद देख पा रहे हो. तो चलते हैं अभी वाटरफॉल देखने. अतिशय मनमोहक अशी दृश्य आजूबाजूला आहेत. मोठा धबधबा आहे, छोटे छोटे धबधबेही आहेत. हिरवीगार कुरण आहेत, गायी चरतात आहेत. बर्फाच्छादित डोंगर आजूबाजूला आहेत आणि अतिशय सुंदर वातावरण आहे. सुहाना सफ़र और ये मौसम हसी. हमें डर है हम खो न जाए कहीं. सचमुच आदमी इसमें खो जाता है. ये दृश्य तो देखते ही बनते हैं.
आजूबाजूची इतकी सुंदर दृश्य पाहिल्यानंतर स्वतःला खरंच विसरायला होतं. हे आता समोर बर्फाच्छादित डोंगर दिसतात आहेत त्या 2 डोंगरांच्या मधून, आणि आम्ही थोडासा ट्रेक करतो आहे तिथून पुढे चालत चालत जाऊन. आणि 2 जे धबधबे मी आधी सांगितले ते दोन्ही धबधबे दिसतात त्या वाटेवरनं जाताना. ही सुंदर, विलोभनीय, मनोहारी, मेस्मरायझिंग दृश्य आहेत जी की डोळ्यात साठवून ठेवायची आहेत. इथे गायी भरपूर आहेत. चीज मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतं. आता हा पॉईंट पाहून झाल्यानंतर आम्ही परत बाझेलला वापस जायला निघू. आणि आता हा आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. रस्त्यामध्ये उजवीकडे एक सुंदर खळाळती नदी वाहते. थोडीशी रस्त्यात आम्हाला रिमझिम पण लागली होती पावसाची. रस्त्यावर थोडं पाणी पाहू शकता आपण. आणि या रस्त्याच्या उजव्या बाजूनी जवळपास कंटिन्युअसली एक नदी वाहते. ये कौन हंसता है फूलों में छुपकर, बाहर बेचैन है किसकी धुन पर। ये कौन हंसता है फूलों में छुपकर, बाहर बेचैन है किसकी धुन पर। कहीं गुनगुन कहीं रुनझुन के जैसे नाचे जमीन, सुहाना सफर और ये मौसम सती। नदियों का चलना उछल कर, ये जैसे अल्हड़ चले पीस मिलकर। ये गोरी नदियों का चलना उछल कर, ये जैसे अल्हड़ चले पीस मिलकर। प्यारे प्यारे ये नजारे निखार है हर कहीं, सुहाना सफर और ये मौसम हसी। सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं। सुहाना सफर और ये मौसम हसी। आता आम्ही बघता बघता हे थुन लेक जवळ पोचलेलो आहोत. गाडी पार्क केली आहे आणि आता थुन लेक बघायकरता खाली उतरलेलो आहोत. थुन हे बर्नीज ओबरलँडचं प्रवेशद्वार आहे आणि थुन सरोवराच्या सभोवतालच्या पर्वतांच्या सहलीसाठी हे एक सुरुवातीचं ठिकाण आहे. थुनपासून स्टॉकहॉर्न, निसेन आणि निडरहॉर्नच्या शिखरांवर समुद्रसपाटीपासून 2000 मीटर उंच आहे. पोचायला सुमारे 1.5 तास लागतो. थुनमध्ये अप्रतिम पर्वतीय निसर्गदृश्य आणि शहरातून आयगर मॉन्श व युंगफ्राव तसेच इतर पर्वत रांगांची भव्य दृश्य दिसतात. फिरोजी रंगाचे निळे सरोवर, हिरवीगार कुर्ण आणि 4000 मीटरपेक्षा जास्त उंचीची पांढरी हिमशिखरे यांच्या तीव्र रंगसंगती थुन सरोवराच्या सभोवतालच्या स्टॉकहॉर्न, निसेन आणि निडरहॉर्न हे 3 पर्वत ट्रेकिंग, विश्रांती आणि मनोरंजनासाठी लोकप्रिय क्षेत्र बनलेलं आहे. सर्व पर्वतीय ठिकाणी रेल्वेनी पोहोचता येतं. आता इथे आम्ही ह्या थुन लेकचं अवलोकन करून
आणि तिथून आम्ही परत बाझेलला परत जाणार आहोत. तर काय आहे की आम्ही सकाळी इंटरलाकनला गेलो होतो. तिथून ब्रुनन हे फक्त 13 किलोमीटर म्हणजे 18 मिनटाचा रस्ता आहे. आणि ब्रुनन ते आता हा बाझेल हा आमचा जो परतीचा प्रवास आहे हा 163 किलोमीटरचा आहे. साधारण 2-2.25 तास लागू शकतात. तर आता हे आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि सुंदर दृश्य आजूबाजूला आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला एकंदरीत कसा वाटला हे मला कॉमेंट करून जरूर कॉमेंटमध्ये कळवा. आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला लवकरच दिसेल. तोही स्वित्झर्लंडचाच असणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय, गुड बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.